जय दर्गोबा. सकाळी घरापासून इथंपर्यंत आमचा हा 20व्याचा वड म्हणतात. ह्या वडाला 20व्याचा वड म्हणतात. हा पुढे आहे बघा. आणि या वडापर्यंत 3500 पावलं होतात घरातून निघाल्यानंतर इथंपर्यंत येऊपर्यंत. आणि हे म्हणजे काय मी मोजले नाहीत, ॲपवर सांगतात थोडीफार इकडे तिकडं. आणि ह्या वडाचं महत्त्व असं आहे, इथं पूर्वी एकावर एक दगड ठेवून असे डिकमळ करायचे आणि आपली जी काही अडचणी आहेत ते देवाला सांगायचे. जय दरिमंकाळ. मी या ठिकाणाहून जवळजवळ एक 40 वर्ष झाले असतील. इथून मी आमच्या श्री दर्गोबाला पाया पडतो. अशा तऱ्हेनं मी सकाळी चालत देवदर्शनासाठी आलेलो आहे. आणि सुंदर अशी पहाट व गारवारा वनराई सजली आहे आपल्या सूर्यदर्शनासाठी. सूर्योदयाचे आगमन पाहण्यासाठी. आणि आता आमची चैत्राची यात्रा येणार आहे थोड्या दिवसात. यात्रा ही संध्याकाळची असते बरं का. रात्रभर यात्रा असते आणि सकाळी ह्या वेळेला लोक माघारी फिरतात घरी जाण्यासाठी. ह्या वेळेला किंवा 10 वाजेपर्यंत सुंदर अशी यात्रा रात्रभर भरते. जय दर्गोबा. आलो बघा आत्ता आम्ही. हे आमच्या 72 साली आमच्या पारे गावासाठी बांधलेले हे तळं आहे. 72 साली बांधले बघा. 72चा दुष्काळ होता. त्यावेळेला दुष्काळाची परिस्थितीच्या वेळेला हे तळं बांधलेलं आहे. तदनंतर आमच्या गावाला पाण्याचा तुटवडा म्हणून असं काही भासला नाही. हे आमचे राजाधिराज दरिमंकाळेश्वर आमचा देव उज्जैनवरून आला आहे बरं का. इथं उज्जैनवरून महाकाल इथं आलेले आहेत. ती कथा कधीतरी मी तुम्हाला सांगेन. आत्ता मंदिराच्या आसपास भरपूर अशी सुधारणा होऊ लागलेली आहे. पूर्वी वाटायचं, ज्यावेळेला आम्ही लहानपणी चालत यायचो देवाला, लोकांची गर्दी नसायची, वाटायचं मनात उगच येऊन जायचं की आपल्या देवाला भरपूर लोक आले पाहिजेत, दर्शन घेतलं पाहिजे. परंतु लोक भरपूर यायला लागली, काय अडचण नाही. परंतु नामस्मरण, देवदर्शन, ती शांतता ही पाक लोकांनी हिरावून घेतली.
आणि हे असा कचरा व्यवस्थित ठेवणे नाही. आपण तीर्थक्षेत्राला आलोय. अगरबत्तीच पुडा फोडल्यानंतर तो कागद कुठं टाकावा हे सुद्धा लोकांना कळत नाही. मंदिरात आतमध्येच पायात टाकतात. काय करायचं, लोक काय सुधारायची. जाऊ द्या, ज्याचं कर्म त्याच्याबरोबर त्याची शिक्षा. आपल्याला काय, आपण मंदिराच्या प्रांगणात पोचलेलं आहे. पक्षी बागडत आहेत आणि सुंदर असे मनमोहक असे दर्शन आपल्याशी श्री दर्गोबा हे आमच्या चिलाई मातेचं मंदिर, दर्गोबा देवाची बहीण, की ज्यांना देवाने संपूर्ण मान दिलेला आहे. आणि इकडं पुढं हा रस्ता जातो, हे मिताबाई मंदिराकडे जातोय. आणि हा आमचा देव फार वरती कड्यात बसलेला आहे. आणि देव दर्शन हे शरीराने तंदुरुस्त असेल अशाच लोकांना मिळते. जय दर्गोबा. सकाळी सकाळी देवाने परवानगी दिली आणि आम्ही